हेमन पहिले याला बाहेर ये. चिखलात उतरा. पाऊस पडायला सुरुवात होत आहे इथे फटाफट. बायचा बर्थडे इकडेच करूया. असाच व्हिडिओ युट्यूबला जाणार आहे. नाच काय राहतात ते. पाऊस आला हवी पडायला लागला. जा चाय काही चाय गवती चाय आणते. मग गवती चायचा पटकन जा. गवती चाय घेता. आता आला इथून पाऊस आला. इथून पाऊस येत आहे. हा पाऊस आलेला आहे. आता इकडून पाऊस आला जोरदार. अरे 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 पाऊस आला. पाऊस आला बघ कसल्या जोरात. चला आज जागा आत घेऊन तिला नारळापासून भात पडे. हा पाऊस आलाय पण या साईडून पाऊस आला. परत फोन लाव. पाऊस आला. आनंद दाऊल आणि अर्धवट काम केले. आनंद दाऊल गँग आणि काय प्रणय मिरशी याने तो कागद घातलेला आहे. इतर हवा चालली आहे. पाऊस आता दिसतोय. कॅमेऱ्यात पाऊस दिसायला लागलेला आहे. कॅमेऱ्यामध्ये पाऊस दिसायला लागलेला आहे. पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे आंबे फुकट गेलेले आहेत. जे आंबे दिसतात तिथे रंगवलेले ते आता फुकट गेलेले आहेत. आंबे. मग मुंबई जातं. तिथून पाऊस येतो आता. बायो सुसू गेला. एवढं पाऊस येलो बायो. काय तू सुसू गेलं. नारळा जरा करून लांब राहायचा. आता नारळ कधी पण खाली पडू शकतात फटाफट. लांबून जा. नारळ आहेत वरती. पत्रा बित्रा उडायला लागलेला. एवढी सुंदर अशी हवा सुटलेली आहे. आणि हवा तिथे काहीतरी दगड टाके म्हणजे चिरा आणून ठेवून दे वरती. खरंच ठेवून दे चिरा. छोटा तुकडा चिरा. हा घे ना इकडे तो. हवा आलेली तर सुंदर हवा. सरसर हवा. मातीचा सुगंध दिलेला. धावा. आपण घ्यायला आलो स्टिक. सेल्फी स्टिक. पाऊस जोरात. जबरदस्त पाऊस. दौड. पाऊस आला. भागो. अंधावली ती परत. पायो दोनदा पण सुसू करतं. आवाज रेकॉर्ड होतो. अरे बघ पाऊस बघ. पाऊस बघ. डेंजर पाऊस आलेला. डेंजर. आग करूया. पाऊस बघ काय डेंजर आला.
आणि एकदमच जोरात पाऊस आला आहे. एकदम थंडगार वातावरण झालं आहे. समोर चिखल झालं हलताना दिसतंय. पायपाची आमची कामं तशीच आहेत. नाळाच्या झाडाला पण पाणी आलं आहे. एकदम वरतून पाणी पडतं आहे आणि आवाज तर एकदम सुंदर, हवा थंड थंड. भरपूर दिवस एकदम गरम होत होतं झोपताना दुपारी, पण आता जरा वाटतं की आज संध्याकाळी एकदम छान वाटतं. थंड थंड एकदम भारी. जोरात पाऊस आलेला एकदम. गावचा पाऊस म्हणजे एकदम जबरदस्त. मे महिन्यामध्ये पाऊस पडतो आहे, पण काय वाटत नाही नंतरला पाऊस किती दिवस राहील. मुंबईत अजून काय पावसाचे लक्षण नाही आहेत, पण गावाला आपल्याला पावसाचा खूप आनंद घ्यायला मिळतो आहे. समोर असं एकदम सुंदर असं दृश्य. माती आपली पूर्ण ओली झालेली आहे. पाणी यायला लागलेलं आहे. पाऊस सुसाट. WW रिंग मध्ये हेमंत मिरेशने पाहिलेलं आहे. जोरात पाऊस आलेला एकदम मस्त. सगळे वारे बिळे आणि पत्रे बित्रे हलायला लागले. झाडं पण हलतात. काकीला सांग या आंघोळीला. सुंदर हवा. पाणी वाया दुकानात आणि घराच्या पावला देखील भिजले. अरे बापरे बापरे बापरे. पाणी जोरात खाली झरा. केवढं हे पाणी प्लास्टिक वरती भरलं त्याच्यामध्ये वरनं पाणी खाली येतंय. वीज चमकले हेमंत वीज. हेमंत मिराशी फिरतायत. पावसाचं पूर्ण मजा घेतात. गेम ऑफ थ्रोनचं फिलिंग येतं. भिजायलाच पाहिजे. नाईट किंग इज हिअर. पाऊस जोरात त्यांचं चालू आहे. इथे एन्जॉयमेंट हेमंत मिराशींची. हेमंत मिराशी आंघोळीचा आस्वाद घेतात एकदम जोरदार. दमला वाटतं तर दुसरीकडे येतं आंघोळ करायला. पाऊस एकदमच जोरात आला आहे. सुसाट पाऊस सुसाट. फावडा दे फावडा. पाणी जायला हेमंत मिराशींची वाट करून देत आहेत. पाऊस सुरू झाला. पाऊस जबरदस्त. QHD मध्ये व्हिडिओ होते. QHD मध्ये जा बाई आंघोळ करता. हे जय महाराष्ट्र बोल आधी तू. जय महाराष्ट्र. पाऊस लगेच जय महाराष्ट्र बोलला आणि पाऊस आला. गाडी भिजली आपली. पहिल्या पावसामध्ये गाडी गावाला भिजली. पाऊस सुंदर सुंदर. बारका फोडा आणि इथे लगेच चूल पेटवायची तयारी. म्हणजे पाण्याचा मस्त बाहेर थंड वातावरण होणार. त्याच्यामध्ये चूल पेटवायची. माती बसणार. आकडा घेऊया. पेटवत नाही दिसेल असं वाटतं. आता गेली आहे लाईट आणि आपल्याला पेटवायची चूल. चूल पेटवण्याचा भरपूर प्रयत्न चालू आहे. चाय पिऊया. काळी चाय. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि आतमध्ये चूल आपण पेटवतोय. सर्वात मजेशीर म्हणजे बाहेर पाऊस पडताना आतमध्ये आपण काजू भाजायचे आहेत. एकदम सुंदर असा सुवास देखील काजूचा येणार आहे. बाहेर सगळी माती ओली झालेली असेल, पण त्याआधी आपल्या घरचं जे आहे ते म्हणजे चूल पेटवणं. आपलं ते नानीघर आहे, तिथलं आपण गरम पाण्यासाठी चूल पेटवतो आहे. लाईट गेल्यामुळे पूर्णच अंधार झाला आहे आणि बाहेर सुसाट असा वारा आणि पाऊस आणि पेटली चूल. एवढ्या काय मोठी गोष्ट नाही, तर रोजचंच झालं आपलं. चूल पेटलेली आहे आता.
जबरदस्त हवा सुटते, जबरदस्त. गार गार हे पण बाहेर झोपणार ना. पाणी झालं जागा. आता नाही, पाऊस झाला संपला. शॅम्पू नको. हां हां मग फिर एक तो पाईप लावून फिर मग तू. तुम्ही पाणी काढा मग बाहेर. नाही नाही तो कोपरा काढ तिथून. नाही कुठे पाणी जातोय. नको. हाय पाऊस पडला, पाऊस. काका आता इथे बसणार ना खाली पाण्यात. फुटका डंबरा येऊन फुटतोय. सगळ्या गाडी आहे, टेन्शन घेऊ नको. पाऊस आलेला आहे. इथे आपली आग पण पेटली छान सुंदर, थंडी वाजते म्हणून. अरे रे रे रे, बादलीत बादलीत पाणी, बादलीत पाणी, एवढा पाऊस आहे. हां आण छान. मग हेमंतचा व्हिडिओ काढला चाय घेऊन असताना. हाक मार. सुंदर असा पाऊस पडतो, सुंदर. पहिला पाऊस मे महिन्यात आपला गावाला भेटलेला आहे यावर्षीचा. दिसत असेल QHD व्हिडिओ होत आहेत. सॅमसंगच्या अपडेट नंतरला आता QHD हे ऑप्शन आलेलं आहे. अल्ट्रा स्मूथ असं. असं सुंदर पाऊस पडतंय. आता चाय आपली काळी चाय आलेली आहे. चाय बिस्किट खात खात सुंदर अशी जमीन क्लिअर झाल्यावरती पाण्यास येण्यास वाट पण होत आहे. काळी चाय म्हणजे पाऊस. बायो स्टिक घेऊन काही फिरतं. बायो आमचं स्टिक घेऊन बोलतो व्हिडिओ काढा. पाऊस आलेला आहे, पाऊस सुंदर. झावळी पण पडली. पाऊस आला. कोंबडीची पिल्लं बघा कशी एका साईडला जमा झाली. थंड पाणी, थंड पाणी, थंड पाणी, थंड पाणी. वा वा, सुंदर पाऊस, सुंदर पाऊस. हे आता आपण बघितलेलं पावसात भिजतं आणि वाहतं. पण आताचा मे महिना आहे. मंगेश भोळ डायरेक्ट हात काढतात. काय यूट्यूब काढते, तुझं पण काढते. थांब. मंगेश भोळ आलेले आहेत गावावरून, मुंबईवरून. आता गावी जाणार आज तुतारी एक्सप्रेसने. पण त्याच्या आधी एकदम पाऊस आलेला आहे जबरदस्त. केळी आहे इथे. हे बघितलं होतं आपण पावसात पूर्ण भिजून वाहतं. पण अजून लय वेळ आहे. आताशी पहिला पाऊस चालू झाला, पहिला. कदाचित हा व्हिडिओ आपल्याला पुढे सरकवायला लागणार आहे. आता चालू आहे आज 6-7 मे. आपले ऑलरेडी व्हिडिओ लाईनीत आहेत जवळजवळ 30 जून, 5 जुलैपर्यंत आपले व्हिडिओ ऑलरेडी लावलेला यूट्यूबला ॲटोमॅटिकली याला. आता हा व्हिडिओ आहे पहिला पावसाचा, त्याच्यामुळे ह्याला आता पुढे सरकवायला लागेल अचानक मुंबईला गेल्यावरती, आणि मग करून घ्यायला लागेल. इथे खळ्यात पाणी साठलेलं आहे. हा आहे खळा. भरपूर ठिकाणी तर इथं बघितलं मांडव घातलेला आहे. ते मांडव नाही घातलेलं आहे. ते काजू झाड जे गेलं खालपर्यंत होतं कट झालेलं आहे.
पाऊस मस्त पडतोय. पाणी गार आहे. लाईट घालवलेली आहे. दरवेळीप्रमाणे पावसाचा लाईट जाते आणि इथून आता हे पाणी असं बाहेर चाललं. सुंदर असं दृश्य चालू आहे समोर बाल्कनीत. बायो येईल आमचं बायो. बाल्कनी खोलली, पाऊस सुरू. पाय ठेवायचे, मस्त चाय प्यायची, बायोवर स्वरूप बघता आता समोर पाऊस. तर पाऊस पडून गेलाय. हो काजू भाजाचा कार्यक्रम चालू आहे आमचा. पूर्ण माती ओली झाली. बारीतले आवाज येतात पक्ष्यांचे. पूर्ण माती बसत नाही अजून. पहिलाच पाऊस पडला ना, त्यामुळे. पेरू आहे आपला अजून जिवंत. ते गाडी उभी होती म्हणून सुकी माती. सगळ्या जणांना थोडं पाणी लागलं. आता पाऊस पडला. आंबे किती आंबे हाताला लागण्यासारखे उजळलेले. या थांबीर काकाचे आंबे. पावसात मस्त गणपतीला पण बघतो इथे भरलेलं असतं सगळं. तर नाही आहे सध्या. फुलं सुंदर. फक्त माती ओली झाली आहे. सुगंध मस्त येतो मातीचा. हा पूल आपला. ह्याच्या वरतून पण पाणी वाहून जातं. एवढं पाणी येतं. अजून आलं नाही. तर मळपट झाल्यावरती आणि सूर्यास्ताची किरण ऑरेंज अशी येत आहेत हळूहळू. तर आलो आपण काकाच्या इकडे. पूर्ण पाणी पडले. पाऊस भरपूर भारी असा पाऊस पडला. काय हो? हा सह्याद्रीचा डोंगरवरचा कडा जो होता. सह्याद्री कडा हा इकडे. याच्या खाली आमच्या गावचे डोंगर आहे सगळे. आता दिसले 0.6 QHD. हे इकडे या साईडला आपली काजूची बाग आहे. ह्याच्या मागे हा वरचा कडा. त्याच्या मागे अजून एक डोंगर आणि हा सह्याद्रीचा कडा. ह्याच्या इथे कोल्हापूर. तिथून खाली आली गाडी की कोल्हापूरून कोकणात गाड्या आल्या. आपली गाडी उभी आहे. हे पण काहीतरी बोलतोय. हे वरती बांधलेलं आहे स्लॅबचं काम. त्याच्यामुळे जरा रेंज तरी येते. एक फोन लागला फक्त, बाकी काय नाही. इथे आंबा उजळलेला. ह्याला आता उजळलेला आंबा. आता 5 मे नाही 7-8 मे चालू आहे. हे उजळलेले आंबे हे काढून जेव्हा विकत घेऊन खाल तेव्हा ते असले कोकणातले आंबे. आता जे आहेत ते पावडरवालेले आंबे आहेत. किती उजळलेले आहेत बघा. पण प्रॉब्लेम असा आहे, आता पाऊस पडला की आंबा खराब होतो. त्याच्यामुळे सगळे पावडर लावून करतात. बायो हे आहेत आंबे. दिसत असतील हे आंबे. हे आहेत इथे नारळ दिसत असेल. हे शेगुलाच्या शेंगा. शेगुल येतात. शेगुलाच्या शेंगा. नारळ लागली आहेत परत. नारळ. हे आहेत इथे काजू. दिसतात का? आता आले नाहीत काजू, संपले. हे आहे इथे पेरू. हे आहे इथे कोकम. हे इथे नारळ. आणि हे आहेत इथे फणस. असं काहीसं असतं कोकण. सगळी झाडं, फणस, नारळ, कोकम, काजू, पुन्हा नारळ आणि आंबे सगळे आपल्या घराच्या शेजारी आहेत. आता काकाचा स्लॅबचं घर चालू आहे. स्लॅब झालेला आहे. उद्या पूजा आहे. त्याची आता तयारी चालू आहे. इथे आपली गाडी थांबली आहे छान सुंदर. त्या साईडला दुसरं गाव येतं. या साईडला आमचं गाव. हे इथून मधून असा डोंगर जातो आणि या साईडला आपली बाग.